काल एक व्यक्ती आरिफ मुसा खान म्हणून समोर आलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की 2015 ते 2027 म्हणजे गेले 11 वर्ष ते इथं गॅरेज चालवत होते. तुम्ही त्यांना दमदाटी करून या प्लॉटमधून बाहेर काढलेला आहे व तिच्या जागेचा ताबा घेतलेला आहे. काय खुलासा करणार याबाबत? तर असं आहे की त्यांना आपण 8 महिने पहिले आलतो आम्ही इथं त्यांना भेटायला. त्यांना भेटून आम्ही सगळे आमचे डॉक्युमेंट दाखवले, सेल डीड वगैरे, त्यांना सगळे प्लॉट वगैरे सगळं दाखवलं. त्यांना म्हणलं हा प्लॉट आमचा आहे तर आम्ही ते खाली करून द्या. तर त्यांनी काय म्हणले आम्हाला टाईम द्या. मी त्यांना 7-8 महिने त्यांना टाईम दिला. 7-8 महिने टाईम दिल्यानंतर त्यांचा टाईम संपला तर 26 तारखेला आम्ही आत्ता आलो. आल्यानंतर त्यांना म्हणलं खाली करून घ्या. तर त्यांनी स्वतः येऊन खाली करून घेतलं. त्यांना आम्ही मदत केली की त्यांचे 4-5 गाड्या ढाकलायला आम्ही मदत केली. त्याच्यानंतर त्यांचं जे सामान आहे ते आम्ही म्हणलं त्यांचं सामान तुम्हाला सुखरूप तुम्हाला दिलं जाईल. तुमच्या सामानचं 1 रुपयाचं कोई मालमत्ता कुठं काही नुकसान होणार नाही हा त्यांना आम्ही बोललो. आणि त्यांचा आमच्याकडे व्हिडिओ आहे की आम्ही त्यांना सगळं हे केलेलं आहे. त्यांना काही शिवीगाळ केलेली नाही, त्यांना काय म्हणजे शिवीगाळ वगैरे आणि त्यांना काही धमकावून दिलेलं नाही की त्याला असं करू तसं करू. काही त्यांना रॉंग असं काही शब्द आम्ही अशब्द वापरलेले नाही. त्या जागेचे चतुर्सीमेचा काय वाद आहे? चतुर्सीमेचा वाद आहे. चतुर्सीमा आमचं आहे, हे चतुर्सीमा आहे, हे सगळे चतुर्सीमा वगैरे आहे. आणि हे धानोरी गाव, धानोरीचा मेन रोड आहे, धानोरी ते लावगाव हा मेन रोड आहे. इथनं आमचा 20 फुटी रोड गेलेला आहे. आणि प्लॉट जे कटिंग झालेत रोडमध्ये हे 100 फुटी रोड इथनं गेले, कटिंग झाले इथनं. ह्या प्लॉटच्या इथं कटिंग वगैरे झालेलं नाही. हा 20 फुटी ऑलरेडी होता. इथनं जे कटिंग झालं हे ह्या साईडला गेलेलं कटिंगला. इथनं आमचं जे प्लॉट नंबर 14 आहे आणि 19 आहे. त्यांनी दोन्ही 14ला आणि 19ला दोघांनाही शेड मारून त्यांनी रेंट वगैरे दिलेत. तर आमचं रेंट अग्रीमेंट आहे काय? रेंट ॲग्रीमेंट आहे. तर रेंट ॲग्रीमेंट कसं आहे, त्यांचा स्वतःचा 3800चा प्लॉट आहे. त्या पूर्ण प्लॉटिंगमध्ये त्यांचा फक्त 3800चा प्लॉट आहे. त्यांनी आता कधी घेतलं त्यांचं माहिती 3.5 गुंठेचा जो प्लॉट आहे ते इथं बाजूला आहे जोगेश्वरी मिसळ. तर ते त्यांनी काय केलेलं आहे, तिकडं त्यांचे 7 दुकानं आहे. ते 7 दुकानावर यांनी 50 ॲग्रीमेंट मारलेत आणि असे भाड्याने दिलेले ताबे मारून. आणि दुसऱ्यांच्या प्लॉटवर ताबे मारून त्यांनी रेंट वगैरे दिलेत. आणि त्यांचं रेंट ॲग्रीमेंट डॉक्युमेंट माझं असं आहे, हे माझं खरेदी खत आहे, सेल डीड वगैरे आहे. ह्याच्यामध्ये जर माझं काय ते म्हणतात डुप्लिकेट माझं सेल डीड आहे तर त्यांनी सादर करून दाखवावं की माझं आवाहन करतो की मी त्यांना की माझं हे सेल डीड डुप्लिकेट आहे ते सिद्ध करून दाखवावं की माझं डुप्लिकेट आहे डॉक्युमेंट. त्यांनी 20-25 बाया आणि 20-25 माणसं असे त्यांनी स्वतःहून आणले. त्यांनीच आम्हाला दमदाटी वगैरे करायसाठी त्यांनी आणले होते लेडीज वगैरे मारायला.